जगी. मग तुम्हीच सांगता सर्व मान्यता आहे जगी. मग एका माणसानं असा प्रश्न केला, महाराज धनवंता लागे सर्व मान्यता आहे जगी, तर रावणाला लोक नालायक का म्हणतात? प्रश्न काय नीट आहे का? रावणाला कोणीतरी चांगलं म्हणतंय का? म्हणतंय का? याचं कारण काय? तर ज्या वेळेला चांगलं कार्य करायचं होतं त्या वेळेला रावण आडवा आला, म्हणून रावणाला लोक काय करतात? सत्कार्य करताना माणसानं अजून एक वाक्य सांगू, देवाच्या कार्यात तुम्ही सहकार्य करा, देव तुम्हाला सहकार्य केल्याशिवाय राहणार नाही महाराज. फक्त देवाच्या कार्यात आपलं सहकार्य असलं पाहिजे. देवे दिला देव भजना गोमटा आणि तो या झाला फाटा. आपण उगच म्हणतो महाराज खोटं बोलले खोटं बोलले, कोणी खोटं बोललेलं नाही, हे देवाला खोटं बोलले. आपलं काही घेऊन बसू नका. विठाला 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 विठाला. भाव ज्याचे गाठी त्याची लाभ उठाउठी. या शब्दाचा उठाउठी हा जरा समोर घ्या. या कडव्यातला उठाउठी हा शब्द जरा समोर घ्या. प्रत्येकाला वाटत असेल भाव ज्याचे गाठी त्याची लाभ. कारण महाराज सांगू का, कोणीही कार्य करतात, कोणी धडपड करते, कोणी पळते, कशासाठी? तर ते लाभासाठी. आणि तुकाराम महाराज सुद्धा एका ठिकाणी म्हणले, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा. काय फार तुम्हाला काय सांगायची गरज आहे का? म्हणले लाभ होईल असा व्यापार करा. अहो ज्याच्यात लाभ नाही ते व्यापार आम्ही करायच तयार नाही. लोक कीर्तीसाठी कोणाला पण घरी येतात. मला एक जण म्हणलं चला चहा प्यायला, आता थोडस सांगून जातो, आणि यायला जरा जी फवारणी केल्याशिवाय हे टवटवीत दिसत नाही, आणि हे टवटवीत नसते म्हणजे मला कीर्तन करू वाटत नाही. ताट बसायचं आणि हे चहा प्यायला चला म्हणले, चला म्हणलं महाराज. गेलो चहा प्यायला. ती सिटीतले लोक, सिटीतले म्हणजे कसं असतं तुम्हाला माहिती, कुठेही टिंब लावणार, बंटे संटे कुठेही टिंब लावणार ते. मग इथे गेला आणि त्यानं दरवाजाला असं वाजवलं, स्मिता. नाजूक शब्द त्यांचे, स्मिता ए स्मिता असं ते म्हणायला लागला. तिथे आवाज द्यायला लागला त्याच्या बायकोला. त्याच्या बायकोचं नाव काय होतं? स्मिता. म्हणजे नाकाला असते त्या ती बाहेर. मग ते आवाज द्यायला लागला. आता मला वाटलं ती बायको येईल. त्याच्यातली एक मुलगी आली छोटीशी आणि तिनं ते दरवाजा उघडला. आलो आम्ही बसलो. त्यानं सांगितलं चहा ठेव महाराजांना. चहा ठेवला. मस्त आनंद वाटला. आता चहा झाल्यावर आपण काय करतो? आवाज देऊन बोलवतो, ए चहा घेऊन ये. पण ते शहरात होतं ना, ते नाकातच असतं. स्मिता. त्यानं सांगितलं स्मिता अगं महाराजांना चहा. पुन्हा त्याने एक शब्द वापरला महाराज, लक्ष देऊन ऐका, बेबी. म्हणजे ते काही पण वापरू शकतात बरं का. शहरात तुम्हाला वाटते असं सुशिक्षित लोक लय शहाणे असतात. हा तुमचा फार मोठा गैरसमज आहे. सुशिक्षित लोक शहाणे नसतात. ते म्हणायला लागला बेबी अगं महाराजांना चहा. मला वाटलं बेबी म्हणलं येईल एवढं झिंगरू पिंगरू बारीक एखादं असं वाटतंय ना. बेबी म्हणजे काय? बेबी म्हणजे काय? बेबी म्हणजे काय? बाळ. मला वाटतं एखादं बाळी तिकून बेबा झाला ना. महाराज असे प्रसंग येतात काही काही ठिकाणी. खरं सांगतो जनावरच दुसरं, केस मोकळे, विण्याची खोल, आणि ती देवी. मला तेव्हापासून कळालं याला बेबी असे म्हणतात. तेव्हा कळलं मला. तेव्हापासून म्हणलं भाऊ तू आणि तू बेबी तिकडे उलटून जाय, पण पुन्हा मला चहा प्यायला बोलू. विठाल. महाराज हसायचं सांगितलं की एवढं लक्ष देऊन ऐकतात. लक्ष देऊन महाराज काय सांगणार आहे याच्या आधीच कळतंय. पण देवाचं सांगू द्या, माया टाकून द्या. त्या सूर्यफूल माहिती आहे ना, ते कसं मुंडक टाकते खाली, सेम तुमची गत आहे. त्यामुळे आम्हाला थोडी थोडी मधून अजून फवारणी करावी. तेव्हा एक ठेवतो विठाला. भाव ज्याचे गाठी त्याची लाभ उठाउठी. तुम्हाला म्हणलं तो उठाउठी शब्द जरा समोर घ्या.
उठाउठी या शब्दाचा अर्थ तात्काळ. तात्काळ या शब्दाचा अर्थ लगेच. लगेच म्हणजे क्षणात. लक्षात घ्या काय म्हणायचं. भाव ज्याचे गाठी त्याची लाभ उठाउठी, तात्काळ, लगेच, क्षणात, अर्ध्या क्षणात. अजून काय सांगू? लगेच. तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, मुखी नाम हाती मोक्ष. तसं ज्याच्या अंतःकरणात भाव आहे त्याची लाभ लगेच. मुखी नाम हाती मोक्ष. जसं नावात मुखामध्ये नाव आलं की लगेच हातामध्ये मोक्ष. तसं तुमचा भाव शुद्ध, लाभ उठावते. कळते का बघा? जरा अध्यात्मात घातलं की लेच मुडकी पाडते तुम्ही. हसायचं सांगितलं की असे हसते की अरे लक्ष द्या नाही का? थोडस हे पण झालं पाहिजे, ते पण झालं पाहिजे. त्याची लाभ तात्काळ, लगेच. काही जण म्हणले, महाराज आम्ही भरपूर सप्ते करतो, आम्ही भरपूर सप्त्यामध्ये पक्वाद वाजवतो, आम्ही भरपूर सप्त्यामध्ये गायन करतो, पण तुमचा भाव शुद्ध नसतंय म्हणून तुम्हाला देव भेटत नाही महाराज. कारण भाव शुद्ध असेल. महाराजांनी कितीतरी भावावर शब्द घातले तर, कितीतरी भावावर प्रमाण घातले तर, भाव बळे आकळे एरवी नाट्य. आपला मुद्दा काय? भाव. महाराज सांगतात भाव शुद्ध पाहिजे, शुद्ध पाहिजे, शुद्ध पाहिजे. काही लोकांनी महाराजाला विचारलं, शुद्ध भाव कशानं होईल? आम्हाला करायचं आहे हो, पण कशानं होईल? तर तुमच्या अंतःकरणातले, तुमच्या शरीरातले षड विकार अगोदर नाहीसे झाले पाहिजे, नष्ट झाले पाहिजे, तर तुमचा भाव शुद्ध होईल. तुमचा भाव शुद्ध झाला तर तुम्हाला देव भेटल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला देव भेटला तर तुम्ही मुक्तीला गेल्याशिवाय. मग काय करायचं? तर पहिल्यांदा षडविकार बाजूला काढायचे. पण षडविकार बाजूला काढणे एवढं सोपं आहे का? त्यातला पहिला विकार म्हणजे काम. कामाचं एक सांगू, थोडस उदाहरण समोर आलं म्हणून सांगून जातो. भस्मासुराची कथा सांगतो. एकदा ताट बसा सगळेजण, ताट बसा. आजी 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 पाय लावू नको, नीट बस. भस्मासुराची कथा सांगून जातो. भस्मासूर कशापासून तयार झाला? तर शंकर परमात्मा अंगाला भस्म लावायचे, राख लावायची, आणि त्या भस्मातून एक खडा निघाला. खडा नीट ऐका, मी विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. मी दरवर्षी येत असतो विचारणारा, मी काय कधी विचारलं काय सांगता येत नाही. भस्मासूर कशापासून तयार झाला ऐका. शंकर परमात्मा अंगाला भस्म लावायचे, त्या भस्मात एक खडा निघाला. खडा, आणि ते खडा आपण काय करीत असतो? खडा निघाला म्हणजे बाजूला टाकून देतो. शंकर परमात्माने तसंच केलं. खडा घेतला आणि बाजूला टाकला, आणि त्या खड्यापासून एक सुंदर असं बालक तयार झालं, लहान लेकरू तयार झालं. आणि ते बालक शंकराला एवढं आवडलं महाराज, एवढं सुंदर खड्यापासून झालेलं.
भस्मापासून तयार झालेलं, म्हणून त्याचं नाव भस्मासूर. लक्षात ठेवा, हे प्रश्न मी विचारणार. भस्मासूर कारण महाराज लोक येतात, बोंबलतात, सप्ते होतात, कीर्तन होतात, पण आपण लक्षात ठेवत नाही म्हणायचं. तुम्ही लक्षात ठेवत नाही म्हणून तर आमची दुकानं चालतात. भस्मासूर बनला कशापासून? खड्यापासून, भस्मापासून, बरोबर आहे का? ते भस्मासूर मोठा व्हायला लागला आणि गायन करायला लागला. आणि गायन एक अशी कला आहे महाराज, येड्याला सुद्धा आवडते. मग तर मुग्ध करणारी कला म्हणजे ती गायन आहे. आणि शंकर एवढा नाद लागला शंकराला त्याच्या गायनाचा, शंकराचा पागल झाला. शंकराला वाटायचं याला कायम गायन करीत राहावं. प्रसन्न झाला शंकर आणि शंकरानं त्याला वर सांगितलं, माग काय मागायचं ते एका सेकंदात तुला देतो. त्या भस्मासुराला वाटलं हे बाबाच राहते स्मशानात, हे लावते अंगाला राख, याला कपडे सुद्धा घालायला नाही, हे मला काय देणार. कोणाला वाटलं? भस्मासुराला. तरी भस्मासूर म्हणला, लयच तू माग माग मुक्त म्हणून एकदा मागतोच. काय मागू? तर त्याने मागितलं, ज्याच्या डोक्यावर मी हात ठेवीन ते भस्म झाला पाहिजे. असं कोणी मागू? मागसाल भस्म झालं पाहिजे. आणि शंकर बोलते होते महाराज, तथाच तू म्हणले. त्याला प्राप्त झालं ते. त्यानं प्रत्येक माणसाच्या डोक्यावर हात ठेवायला सुरू केलं. कारण वाईट काम करायला लोक वेळ लावत नाही. वाईट काम करायला वेळ लागत नाही. महाराज तुम्हाला सांगू का, जाऊ दे आता बोलत नाही तसं. काही काही लोक नुसतं महाराज काय बोलते हे बघायलाच आलेले असतात. काही लोक महाराजांना चष्मा कसा घातला हे बघायलाच आलेले असतात. काही आज्या म्हणजे आजी म्हातारे आज्या महाराज केवढा हेच बघायला आलेले असतात. प्रत्येकाचा काहीतरी गुण असते, काहीतरी बघायला आले असतात. तसं भस्मासुराला वर दिला आणि भस्मासूर काय करायला लागला? प्रत्येकाच्या डोक्यावर हात ठेवायला लागला. भस्मासुराला काम प्रगट झाला. काम मुद्दा काय आपला? काम. भस्मासुराला काम प्रगट झाला आणि त्याची वाईट नजर शंकराच्या बायकोवरच गेली. शंकराची बायको कोण? पार्वती. आणि त्याला वाटलं जोपर्यंत शंकर आहे तोपर्यंत मला पार्वती मिळणार. मग काय करायचं? सोपं आहे ना. याला का बंदुकीने उडवायचं नाही, याला का तलवारीने मारायचं नाही, नुसतं जाऊन त्याच्या डोक्यावर आशीर्वाद दिला की कामच झालं ना आपलं. हा गडी भस्मासूर लागला माग शंकराचाच. आता शंकराला वाटलं आपण जे याला वर दिलाय आपल्यावर परतला ना. बऱ्याच वेळेस होतंय असं बघा तुम्ही, एखाद्या माणसाला आपण पाहून शिकवा, ते आपल्याला बुडवायचा प्रयत्न करते. सर काय मत आहे तुमचं? आपण एखादा विद्यार्थी घडवा, ते आपल्यालाच नाव ठेवते. तसं भस्मासुराचं झालं. मुद्दा आहे भस्मासूर लागला शंकराच्या मागून आणि शंकर आता काय करायचं? शंकर पुढे पळतोय, भस्मासूर माग पळतोय. डोक्यावर हात ठेवला की शंकर संपला. शंकरानं प्रार्थना केली ब्रह्मदेवाला. ब्रह्मदेवाला सांगितलं, भाऊ मी करू नये ती चुकी केली, याला पोहायला शिकवले, पण हे मलाच बुडवायचा प्रयत्न करायला, म्हणून तू एकदा मला याच्यातून वाचव. हे माझ्या डोक्यावर जर हात ठेवला तर आपलं काम इथं संपलं. त्याला काय प्रकट झालेला होता? काम, वासना. मुद्दा लक्षात ठेवा. त्याला काय प्रकट झालेला होता? भस्मासुराला काम प्रकट झालेला होता. आणि त्या ब्रह्मदेवाला कळलं, कारण ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली. जिसने इतना सुंदर नरदेह बनाया, एवढी सुंदर ज्यानं सृष्टी निर्माण केली, ते किती सुंदर असेल. त्याने एवढं सुंदर एका मोहिनीचं रूप घेतलं ब्रह्मदेवानं. विष्णू परमात्माने एवढं सुंदर रूप घेतलं, एवढं सुंदर की पाहावं आणि पाहतच राहावं, एवढं सुंदर रूप त्यानं धारण केलं. आणि त्याचं नाव होतं मोहिनी. मोहिनीचं रूप धारण केलं आणि म्हणला, भगवान शंकर तुमचं काम मी करतो. असे बरेच जण, आता भलेही तुम्ही सप्ताह करत असाल, पण असे आधारस्तंभ तुमच्याकडे 4-5 आहेत जे म्हणतात की महाराज तुम्ही राहू द्या, तुमचं काम मी. असे बरेच जण आहेत. त्यामध्ये 2-3 नाव तर माझ्या अगदी अशी डोळ्याच्या समोरचे आहेत महाराज. आणि त्यांची अशी इच्छा आहे की माझं नाव सुद्धा घेऊ नये. त्या भस्मासुराचं काम विष्णूने केलं. विष्णू परमात्माने एवढं सुंदर मोहिनीचं रूप धारण केलं आणि त्या भस्मासुरापुढे आले. एवढं सुंदर. भस्मासूर भुलला, कारण भस्मासुराला काम मुद्दा काय आपला? काम प्रकट झालेला होता. आणि ते भस्मासूर म्हणायला लागला,
एवढी सुंदर स्त्री माझ्या समोर आली आणि मी या पार्वतीच्या नादी कशाला लागू? ते भस्मासूर आता कोणाच्या नादी लागला? मोहिनीच्या. मोहिनीने एक आट घातली, मी तुमच्या संगच लग्न करणार आहे. मी काय करणार आहे? तुमच्या संगत लग्न करणार आहे, पण माझी एक आट आहे. आटी घालीत असतात मन, हे काय माझं अजून झालेलं नाही, त्यामुळे आपल्याला अनुभव असं म्हणतात. ती एकदाच नाव देती लग्नात, एकदाच रडती आणि आयुष्यभर रडवती म्हणे. खरंय का महाराज? कसं ते भस्मासूर भुलला तिला, त्या मोहिनीला भुलला आणि भस्मासूर म्हणायला लागला, सांग आठ काय कर, मी मान्य करतो. तेव्हापासून हे पण मान्य करायला लागले. ती म्हणली, मी जसं नाचीन तसं तू. तेव्हापासून हे पण मी म्हणत नाही. तेव्हापासून परंपरा सुरू आली. आताच्या सासा म्हणतात, आता इथे भरपूर सासा जास्त बसलेले आहेत म्हणून सांगतो. आताच्या सासा म्हणतात, हे काय करतंय बायकोच्या तालावर, हे आता नाही नाचत. तेव्हापासून अरे देवच, म्हणजे भस्मासूर नाचला, मग आपलं काय घेऊन बसले महाराज. मग तसं ते नाचायला लागला भस्मासूर. तिनं जसं जसं नाचायला सांगितलं तसं तसं ते तिनं असे हात केले की असे हात करायला लागला. तिनं असे केले की तिनं सांगितलं, उद्यापासून भावाला बोलायचं नाही यानं बंद. तिनं सांगितलं, उद्या त्याला तुमची आई घराच्या बाहेर गेली पाहिजे, यानं काढली ना. म्हणजे तेव्हापासून चालत आलं बरं हे आताच. मग भस्मासूर नाचायला लागला, ती सांगितलं तसं. मोहिनी म्हणजे विष्णूचं रूप होतं महाराज. त्या विष्णूनं, त्या मोहिनीनं स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला आणि भस्मासुराला सांगितलं, तू तुझ्या डोक्यावर हात ठेव. भस्मासूर त्या मायेच्या ओघामध्ये, त्या कामाच्या ओघामध्ये विसरून गेलेला होता की आपल्याला वर आहे, ज्याच्या डोक्यावर हात ठेवला ते भस्म होणार आहे. आणि त्या भस्मासुराने स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला आणि स्वतः भस्म. भस्मासूर मुकला दानाशी. भस्मासूर स्वतः काय झाला? ज्या वरानं लोकाला मारायचा प्रयत्न केला, ज्या वरानं स्वतः भगवान शंकराला मारायचा प्रयत्न केला, ज्या वरानं ज्यानं वर दिलाय त्यालाच मारायचा प्रयत्न केला, ते कामाच्या ओघामध्ये, त्या मायेच्या ओघामध्ये विसरून स्वतःच त्या वरानं मरण पावला महाराज. भस्मासूर मेला. आता शंकर परमात्माकडे विष्णू आले. जे पहिलं रूप होतं विष्णूचं ते धारण करून आले आणि त्या विष्णूला, त्या शंकर परमात्माला विष्णू सांगायला लागले, तुमचं काम झालं म्हणले. तुम्ही जे काम सांगितलं होते का चुटकीचं काम होतं, ते साधी गोष्ट आहे म्हणले. बर झालं, कसं केलं विचारतात माणसं. आता तुम्हाला, तुम्ही आता गेल्या वर्षी येईन मला लई कामं लावली महाराज. गेल्या वर्षी भाजी आणायला सुद्धा पाठवलं. भरपूर काम. मग तसं मग ते विचारायला लागले कसं केलं. शंकर परमात्मा सांगायला लागले, विष्णू परमात्मा सांगायला लागले शंकर परमात्माला, मी मोहिनीचं रूप धारण केलं सुंदर असं. शंकर परमात्मा सांगायला लागले, मलाही धारण करून दाखवा. काम किती हे सांगतो मी तुम्हाला. कामातून सुटत नाही. अहो देव सुटला नाही तर माणूस काय घेऊन बसले. कामातून सुटत नाही. देवाला रूप धारण करून दाखितलं विष्णूनं. शंकर परमात्माला मोहिनीचं रूप धारण करून दाखवलं. आता शंकरालाच काम प्रकट झालं. भरत मारली शंकरा,
महाराज धडक मारिली शंकरा केला ब्रह्मयाचा मातेरा इंद्रचंद्रासी दरारा लाविला जिने. धडक मारिली शंकरा. अहो देवाला कामानं सोडलं नाही. मग आपलं काय घेऊन बसले सांगतो. कामावर मात केल्याशिवाय शरीरातला काम म्हणजे हे एक विकार आहे बरं का. एवढं जे चाललंय कामावर ते काम म्हणजे किती विकार आहे. एक असे 6 विकार आहेत. काम, क्रोध, लोभ, मत्सर, दंभ आणि अहंकार. हे 6 विकार आहेत महाराज. जेवढा काम कठीण आहे त्याच्यापेक्षा 10 पट बाकीचे विकार कठीण आहेत. मग कसे काढायचे तर त्याचं एकमेव साधन म्हणजे देवाचं नामस्मरण. याला सगळेजण हात वर करावं. ज्याला ज्याला हात. मावशी